असा ह्यूज काळा घोडा स्टॅच्यू आहे. सीलिंग पण बघा एकदम असं सुपर्ब कारला डेकोरेट केलेले आहे केक टाईपनी. हे काळा घोडा आर्ट फेस्टिवल हा स्कीमॅटिक मॅप आहे. द फोर्स विदिन हे रॅफेल्स मेलिनो स्कल्पचर रेडी केलेला आहे. सेल्फी पॉईंट आहे हा बघा. सुंदर अशी ही कलाकृती केलेली आहे. यू बिलॉंग टू हे विंग्सवाला हा असा हॉर्स आहे. कावळा घोडा मुंबईचं असं एकदम असं सुंदर स्कल्पचर बनवलेलं आहे. काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज जे चालतात तर ते इथे बसून तुम्ही असे बघू शकता. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे काळा घोडा आर्ट फेस्टिवल जो चालू झाला आहे 24 तारखेपासून आणि त्याची लास्ट डेट आहे 2 फेब्रुवारी. तर इथे आता मी रजिस्टर करून आता आतमध्ये आलेलो आहे आणि सिक्युरिटी चेक करून. तर आता इथे तुम्हाला दाखवतो काय काय ब्युटिफिकेशन केलेले आहे आणि आर्टचे काय स्कल्पचर्स वगैरे आहेत. चला तर बघूया. तर इथे या काळा घोडा आर्ट फेस्टिवल 2025ला तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून रजिस्टर करायला लागेल फ्री एंट्रीसाठी. तर इथे आतमध्ये आल्यावरती बघा हे स्टार्टिंगलाच असा हा स्कल्पचर आहे आणि त्याची हे सगळे डिटेल्स इथे दिलेले आहे. वुमन एम्पॉवरमेंट, बॉस लेडी, रेंज ऑफ चेंज, हे सगळं जे डिस्क्रिप्शन आहे ते तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून हे वाचू शकता. बघा हे ज्यामुळे इथे हा फेस्टिवल सेलिब्रेट होतो, काळा घोडा आर्ट फेस्टिवल, द स्पिरिट ऑफ काळा घोडा, हा असा ह्यूज असा काळा घोडा स्टॅच्यू आहे इथे. आणि दोन्ही बाजूला त्याचे असे हे प्लेट्स आहे, नेम प्लेट्स आहे, त्याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. तर इथे काळा घोडा स्टॅच्यूच्या समोर ह्या साईडला जर तुम्ही इथे बघाल तर इथे बघा हे 1 नंबर 2 नंबरपासून तिकडनं राईट साईडनी स्टॉल चालू झाले आहेत आणि मग इकडे हे असा 28 नंबरचा स्टॉल दिसत आहे आणि नंतर मग इथे 40, 41 आणि त्या साईडला अजून राईट टर्न मारून स्टॉल्स आहेत. तर ह्या सगळ्या स्टॉल्सचा व्लॉग मी माझं दुसरं चॅनल आर्ट प्रमोद आहे त्याच्यावरती मी दाखवणार आहे. तर तो तुम्ही नक्की बघा. तर आता आपण इथे काय काय ब्युटिफिकेशन केलं आहे ते बघूया. चला. तर इथे सीलिंग पण बघा एकदम असं सुपर्ब केलेलं आहे. तर इथे पण बघा हे असं एक स्कल्पचर उभं केलेलं आहे ग्रे कलरच्या अशा जाड्या थ्रेड्सने. तर इथे हे दाखवलं आहे आर्टिसनल स्टॉल्स, चिल्ड्रन्स वर्कशॉप, पॉटर्स मार्केट, व्हिज्युअल आर्ट्स, कुठल्या डिरेक्शनला आहे ते सगळं दाखवलेलं आहे. तर इथे हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असा कारला डेकोरेट केलेले आहे केक टाईपनी. तर इथे बघा हे काम चालू दिसत आहे आपल्याला. सुंदर असा हा कार केक आहे. तर इथे हे काळा घोडा आर्ट फेस्टिवल ह्या इकडे असे हे बॉटल्सनी ब्युटिफुली असं हे डिझाईन केलेलं आहे. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊन बघणार आहोत. हे बघा हे फुल सगळे असे बॉटल्सनी असं सगळं हे डिझाईन केलेलं आहे आणि ह्या साईडला इथे असे आतल्या साईडला असे हे बॅम्बूज आहे. तर इथे बघा काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा असा हा स्कीमॅटिक मॅप आहे. इथे सगळे हे लिजंड दिलेले आहे, ॲक्सेसिबिलिटी, सिनेमा, चिल्ड्रनपासून ते असं सगळं आर्किटेक्चरपर्यंत. आणि इथे गोष्टी मध्ये सगळ्या लोकेशन्सचं इथे सगळं हे दाखवलेलं आहे नंबरिंग करून. तर इथे बघा हे एक असं स्कल्पचर हे केलेलं आहे फ्लॅट पॅक काळा घोडा आणि ह्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन असं इथे हे दिलेलं आहे. तर हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर ह्या इथे पण बघा हे असं एक आर्टवर्क केलेलं आहे. तर इथे बघा द फोर्स विदिन वंदना जैन या इकडे हे असं एक स्कल्पचर उभं केलेलं आहे सुंदर. तर इकडे तुम्ही हे व्हिडिओ पॉज करून हे इन्फॉर्मेशन वाचू शकता. तर तिथून इथे असं आल्यावरती असे बघा हे वेगवेगळे असे सगळे स्कल्पचर्स आहेत इथे आणि दोन्ही बाजूला जर तुम्ही बघितलं तर भरपूर इथे असे हे स्टॉल्स आहेत. तर इथे बघा हे रॅफेल्स मेलिनोचं स्कल्पचर आहे. अच्छा, इथे असा हा हॉर्स दाखवला आहे. पुढच्या 2 पायापैकी 1 पाय वरती आहे आणि पाठीमागे 2 पाय आणि मध्ये गॅप आहे. तर इथे हा हाफ अँड होल
बद्दल इथे सगळी ही इन्फॉर्मेशन आहे. आणि ह्या इथे बघा हे असं सिझर्स, टेप, मेजर टेप आणि वुमेन आणि खाली एक ॲनिमलचं असं हे स्कल्पचर रेडी केलेलं आहे. तर ह्या इकडे हे काळा घोडा आर्ट फेस्टिवल सेल्फी पॉईंट आहे हा. तर इथे हे एव्हरी मोर काउंट्सचं असं हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आणि इकडे बघा हे मॅक्झिमम सगळ्या छोट्या छोट्या वस्तूंमधनं इकडे हे असं स्कल्पचर सुंदर असं हे बनवलेलं आहे. वरती असा फ्लॅग टाईप पण काहीतरी बनवलेलं आहे. तर हे वेस्ट सगळ्या ऑब्जेक्ट्समधनं बघा सुंदर अशी ही कलाकृती केलेली आहे. आणि टायडे टेल्स असं त्याला नेमिंग केलेलं आहे. याचं इन्फॉर्मेशन तुम्ही इथे व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. इथे घोड्याची नाळ वुडन याच्यावरती लावलेली आहे. तर ह्या इकडे पण हे स्कल्पचर बघा हे आपले ॲल्युमिनियमच्या पेट्या, नंतर मग इकडे ते मुंबईच्या डबेवाल्याचे सगळे टिफिन्स वगैरे आणि बाकी घोड्याच्या नाळापासून वगैरे ते काय काय बनवले. तर ह्या इथे तुम्ही दोन्ही बाजूनी तुमचा सेल्फी किंवा फोटोग्राफ काढू शकता. तर हे विच हॉगवर्ट्स हाऊस डू यू बिलॉंग टू. या इकडे पण बघा हे सुंदर असं हे स्कल्पचर आहे. इथे ट्रीजवरती पण असे घोड्यांचे सुंदर असे कटआउट करून नंतर त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे. तर इथे याच्यावरती बघा असे वेगवेगळ्या टाईपचे सगळे मिरर्स आहेत इथे आणि सुंदर असं हे एक वेगळं स्कल्पचर केलेलं आहे. तर इथल्या मिररमध्ये तुम्हाला तुमची इमेज रिव्हर्स दिसते आणि मग वरच्या ह्याच्यामध्ये स्ट्रेट दिसते. तर इथे पण बघा एका वेगळ्या टाईपचं असं हे स्कल्पचर केलेलं आहे. आणि त्याच्यावरती रंगीबिरंगी अशी रिबॉन टाईप असं तिथून पेस्ट केलेली आहे. हा इकडे विंग्सवाला हा असा हॉर्स आहे. तर ह्या इथे इव्हेंट्स होतात त्याच्या बघण्यासाठी तुम्हाला इथे बघा असं हे सिटिंग अरेंजमेंट आहे. टाईमलेस गॅलप कावळा घोडा आणि त्याची संपूर्ण ही माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. टाईमलेस गॅलपचं हे इन्फॉर्मेशन आहे. आणि इकडे आपण आहे बघा असा ब्युटिफुली एकदम कलर्ड आणि सगळे कम्प्युटर्समध्ये रॅम आणि बाकी सगळे मदरबोर्ड चिप्स वगैरे हे करून हे असं सुंदर डेकोरेट केलेलं आहे. तर हा एक्झिम बँक KGAFचं असं हे स्कल्पचर आहे. तर इथे बघा हे असे मध्ये मध्ये असे सिलिंग्स पण असे सुंदर असे डेकोरेट केलेले आहेत. आर्मोविया असं याला नाव दिलेलं आहे. आणि इकडे बघा हे वेगवेगळं असं सगळं सुंदर स्कल्पचर्स आहेत. त्या इथे पण हे असं एक वेगळं स्कल्पचर आहे. हे बघा अश्वमानू दम्मा पॅड हे इन्फॉर्मेशन आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. हे बघा हे असं स्कल्पचर बनवलेलं आहे. द पिअरिंग पियानका हे बघा इकडे असं हे हात आणि बाकी हा असं सिल्वरमध्ये असा हा हॉर्स बनवलेला. हे मुंबईचं असं एकदम असं सुंदर स्कल्पचर बनवलेलं आहे. मीटरला बघा डोंट टच मी टिपिकल. नंतर मग ही आपली मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन दाखवलेली आहे. आणि हे सगळे टॉवर्स कॉन्क्रीट जंगल. ते जे या स्कल्पचरला बघा ह्या साईडनी BST बस आणि नंतर मग मुंबईचे सगळे बिल्डिंग्स आणि त्या साईडला असा तो हा मिरर पण दाखवलेला आहे. सिल्वर लायनिंग आणि त्याचं हे पूर्ण असं इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. या इकडे पण हे असं एक स्कल्पचर आहे पूर्ण वायरिंग आणि बाकी सगळ्या गोष्टींनी केलेलं. हे इकडे वीव्ड हाऊस कॉन्सेप्ट हे तुम्ही इन्फॉर्मेशन पूर्ण वाचू शकता. आणि हा बघा हा असा वीव्ड हॉर्स आहे. चॅरियट ऑफ रॅम्प हार्ट रो. आणि हे बघा इकडे हे असं आहे वरती तुम्ही इथे असं बसून स्वतःचा सेल्फी काढू शकता, फोटो काढू शकता. तर इथून असं वरती आल्यानंतर मग ह्या साईडनी तुम्ही या इकडे असं डेक टाईप असं बनवलेलं आहे बसायला.
तर इथे बसून तुम्ही इकडे जे काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज जे चालतात सगळे शोज असतात इव्हेंट्स असतात ते इथे बसून तुम्ही असे बघू शकता. ते आपल्याला एक स्कल्पचर दिसत आहे. नंतर मग इकडे हे सिल्वर पण एक स्कल्पचर आहे. पलीकडे बघा स्टॉल्स आहेत. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा काळा घोडा आर्ट फेस्टिवल जो 24 जानेवारीपासून ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.